हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. तर तुम्ही इथं पाहू शकता सकाळी सकाळी आपला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. कारण मुलांना आहे ना सुट्टी सांगितलेली होती. मोबाईलवरती उठल्याच्या नंतर मग मी मेसेज पाहिला तर सगळ्याच शाळांना सुट्टी जाहीर केलेली होती. त्यामुळं मग सोमवारचा दिवस होता आणि सकाळी सकाळी 6 वाजता मी उठले होते. तर बाहेर पाऊस इतका चालू होता जोरात. तर तुम्ही इथं पाहू शकता. तर आपल्या गॅलरीमधली झाडं आहेत ना अशी टवकारलेली होती बरं का पावसामुळं. तर तुम्ही इथं पहा एकदम असा जोरात पाऊस चालू होता आणि 6:15 वाजलेले होते. त्यानंतर पाऊस परत उघडला आणि 7 वाजता परत आणखीन पाऊस चालू झाला. तर दिवसभर असा पाऊस ये जा करत होता. पण दिवसभर काय पावसाने सुट्टी दिली नाही. तर इथं पाहू शकता तुम्ही 7 वाजता एवढा जोरात पाऊस आला होता. तर म्हणलं चला व्हिडिओ थोडासा शूट करू. तर तो व्हिडिओ तुमच्यासोबत शूट करून शेअर केलेला आहे. तर हा व्हिडिओ बंटी पण उठला होता तर मग त्याने शूट केलेला आहे. तर आज आहे ना दिवसभर पाऊस चालू होता. तर मग मुलांना सुट्टी होती. तर मग परत मग मी थोड्या वेळ आराम केल्यानंतर उठले. तर इथं तुम्ही पाहू शकता एवढं पाणी साचलं होतं. तर तुमच्याकडं पाऊस किती झाला काय झालं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर एवढं पाणी साचलेलं आहे. तर पहा इथे. तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पहा. तर आणि सोमवारचा आणि मंगळवारचा व्हिडिओ मी 2 दिवसाचा एकत्रच केलेला आहे. तर मी तुम्हाला पुढे सांगते. तर हे आमच्या घराजवळचं वातावरण आहे म्हणजे झाडं वगैरे आहेत. तर तुम्ही इथं पाहू शकता. आणि जर तुम्ही माझ्या ब्लॉग चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर बंटीनी उठला होता तो आणि तो नेहमी शाळेमुळं तर लवकरच उठतो आणि शाळेला सुट्टी असली तरी तो लवकरच उठतो. तर मग खिडकीमध्ये बसल्या बसल्या त्यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. त्यानंतर मग माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली आणि नंतर मग मी सोमवार असल्यामुळे मला आणि सासूबाईंना सोमवार होता. तर मग अगोदर शाबू भिजत घालायला घेतला. तर मग शाबूमध्ये ना असं पाणी घालायचं आणि 2-3 वेळा शाबू धुवून काढायचा म्हणजे त्यामध्ये जे टार्च असतं ना ते सगळं निघून जातं. तर मग आता मुलांना सुट्टी होती तर मग मुलांना पण खिचडी खायला आवडते. तर मग मी थोडीशी जास्तच भिजायला घातली. तर म्हटलं मग मुलांना पण होईल म्हणून. तर 2-3 पाण्याने शाबू धुवून घेतला आणि त्यानंतर थोडंसं शाबू बुडेल इतपत पाणी घातलं आणि नंतर मग झाकण ठेवून शाबू भिजण्यासाठी ठेवला. तर त्यानंतर मग मला आता स्वयंपाकाला पण लागायचं होतं. आता सुट्टी असली किंवा नसली तरी पण स्वयंपाक बनवावाच लागतो. तर म्हटलं आता उठले तर मग स्वयंपाक बनवावा. तर मग मी अगोदर जे छान अशी खऱ्या वांग्याची मस्त अशी भाजी बनवली आणि आता सुट्टी असल्यामुळे मुलांना पातळ भाजी खायला आवडते तर मी थोडीशी अशी पातळच बनवली. त्यानंतर मग चपात्या पण बनवायला घेतल्या इकडं. तर मग सासूबाई, मिस्टर आणि मुली सगळे झोपलेलेच होते. कारण आता थंडी पण वाजत होती आणि बाहेर पाऊस चालू होता तर मग उठून काय करणार ना. मग मी उठले होते तर मग माझा चालला होता असा स्वयंपाक बनवायचं. तर म्हटलं आता चला तर त्यानंतर मग कपडे वगैरे सगळं आवरून घेतलं. फरशा वगैरे पुसून घेतल्या. त्यानंतर मग 12 वाजलेले होते. त्यानंतर मग भूक लागली होती आणि सासूबाईंना गोळ्या आहेत ना त्यामुळं मग त्यांना पण खिचडी खायची होती. तर मग मी अशा उपवासाचे जे पापड्या वगैरे मी चकली वगैरे जे केलेलं आहे ते तळून घेतलं आणि खिचडी बनवायला घेतली. त्यानंतर सासूबाईंना थोडं तोंड आल्यासारखं झालं होतं तर म्हटलं मग जास्त ठेचा बनवून खिचडी बनवायला नको. म्हणून अशा थोड्याशा 2-3 मिरच्या मी अशा कट करून घेतल्या आणि त्या कढईमध्ये टाकून घेतल्या. आता खिचडी जर सुटसुटीत करायची असेल ना तर अगोदर खिचडी भिजाय घातल्याच्या नंतर मग अशी खिचडी हाताने मोकळी करून घ्यायची आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकून घ्यायचा. म्हणजे खिचडी कढईमध्ये टाकल्याच्या नंतर कढईला चिटकत नाही आणि खिचडी एकदम अशी मऊ लुसलुशीत होते. आणि इकडं बघा आपली मिरची ना छान अशी परतत होती तोपर्यंत. आणि महत्त्वाची टिप म्हणजे खिचडी करायला आहे ना लोखंडाचीच कढई यूज करायची बरं का. म्हणजे खिचडी ना अजिबात कढईला चिटकत नाही. एकदम पटकन कढईपासून सुट्टी होते. आपण जर ॲल्युमिनियमची कढई जर वापरली ना तर ॲल्युमिनियमला हमखास खिचडी चिकटते बरं का. हे माझा अनुभव आहे. कारण मी ना खिचडी बऱ्याचदा बनवत असताना लोखंडाचीच कढई वापरते. आणि इकडं मी बटाटा असा छान असा परतून घेतला. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर साबुदाणा घातला आणि हा खालचा साबुदाणा होता तो थोडासा मिक्स करायचा राहिला होता ना. तर मग मी तो मिक्स करून घेतला आणि उलतापालत करून छान अशी ट्रान्सपरंट होईपर्यंत खिचडी आपल्याला परतून घ्यायची होती.
तर आता मुलांना पण जाम भूक लागली होती, तर मग ते पण थांबले होते. त्यानंतर मग मऊ लुसलुशीत अशी मी खिचडी बनवून घेतली आणि स्वामींना मंदिरामध्ये पण ठेवून घेतली. त्यानंतर मग सासूबाईंना पण खिचडी तर परतलेली होती पहा अशा पद्धतीने, आणि थोडेसे शेंगदाणे मी कमीच वापरलेले होते खिचडीला, पण तरी पण छान झाली होती. तर मग सासूबाईंना मंदिरामध्ये आणि स्वामींना ठेवल्याच्यानंतर सासूबाईंना पण द्यायला घेतली. तर मग ज्या पापड्या तळल्या होत्या ना, त्या पापड्या आणि खिचडी ठेवली आणि सासूबाईंना घेतली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खिचडी खाऊन घेतली. त्यानंतर मग दुपारचा थोडासा आराम झाला. 4 वाजलेले होते आणि इथं पाहू शकता तुम्ही, हे समृद्धीचे केस आहेत मोठ्या मुलीचे. तर सासूबाई समृद्धीला तेल लावण्यासाठी त्यांनी घेतलं. तर मग सिद्धी इकडं अभ्यास करत होती, तर इकडं आपली मनीषा आपली ही बघत होती, मालिका पाहत होती मोबाईलवरती, आणि ती येत असते अधूनमधून अशी खाली. तर इथं पाहू शकता तुम्ही, ठरलं तर मग असं काहीतरी मालिका आहे तर ती पाहत होती, आणि तिला जास्त मालिका पाहण्याचा शौक आहे बरं का, म्हणजे तिला आवडतं असं मालिका पाहायला. त्यानंतर इकडं आमच्या सासूबाई समृद्धीला तेल लावून देत होत्या. आता तेल समृद्धीला आहे ना, केस धुवायचे होते ना, त्यामुळं मग तेल लावत होती. तर मग ती म्हटली शाळा असली तरी पण मी केस धुवू शकते. तर इकडे आहे ना छान अशा सासूबाई आमच्या समृद्धीला आहे ना तेल लावून देत होत्या केसांना. तर त्या अशा मुलांना मस्त अशा तेल लावून दिलं होतं त्यांनी, आणि मालिश पण करणार होत्या. तर असं तेलला जर आपण लावलं ना केस धुण्याच्या अगोदर, तर केस खूप छान वाढतात सुद्धा आणि केस छान होतात. तर त्यानंतर मग माझी वेळ झाली ती स्वयंपाकाची. तर मग आता स्वयंपाकामध्ये ना मी आज छान अशी शेवग्याच्या शेंगा बनवणार होत्या. तर आमच्या सासूबाईंना अशा वाटून घाटून केलेल्या भाज्या लय आवडतात बरं का. तर मग मी शेंगा अशा सोलून घेतल्या. त्यानंतर कांद्याचं वाटण करून घेतलं, लसूण खोबऱ्याचं पण वाटण करून घेतलं. तर मग शेंगा बनवण्यासाठी कढई ठेवली, त्यावरती तेल टाकलं, त्यामध्ये लसूण थोडासा ठेचलेला टाकला. लसूण छान असा ब्राऊन रंगावर होईपर्यंत परतून घेतला ना, तर आणि त्यानंतर मग खोबऱ्याचं, आलं आणि कोथिंबीरची देठ जे वाटणामध्ये आपण वापरतो ते वाटण टाकून घेतलं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, आणि अशा पद्धतीने जर शेंगा बनवल्या ना, तर अगदी नॉनव्हेजला सुद्धा बाहेर महाग सारतात बरं का. तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप छान झाल्या होत्या. तर त्यानंतर मग खोबरं लसूण ते परतलं की लगेच कांद्याचं जे वाटण असतं ते टाकून घेतलं, आणि ते सुद्धा थोडंसं या तेलामध्ये मिक्स करून छान असं परतून घ्यायचं. तर साईडला मी गॅसवरती गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं. तर आपल्या तयामध्ये ना थोडीशी हळद टाकून घ्यायची, चवीनुसार मीठ टाकायचं, आणि आपलं जे घरगुती काळं तिखट असतं ना ते साठवणीचं ते टाकलेलं आहे. आता तुम्हाला किती कमी जास्त तिखट लागतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मग मसाला छान तेलामध्ये परतला, तर मग मसाला जळू नये आणि आपल्या भाजीला छान अशी तरी यावी म्हणून मग मी साईडला गॅसवरती डव्यामध्येच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर त्यातलेच 2-3 पळी पाणी घेतलं आणि या कढईमध्ये टाकलं. तर तुम्ही इथं पाहू शकता आपला मसाला पण जळत नाही, एकदम छान असं तेल सुटलेलं होतं या मसाल्याला. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकून घेतल्या, आणि त्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, आणि थोडासा येसूर. आता येसूर कसा बनवायचा तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे आपल्या ब्लॉग चॅनलवरती, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. आता या येसूरमुळे ना आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आणि एकदम टेस्ट छान येते, कारण त्यामध्ये आपण फुटाणे, बाजरी आणि हरभऱ्याची डाळ वापरलेली असते. तर आता लागन तेवढं पाणी मी या शेंगामध्ये ओतून घेतलं, आणि नंतर मग शेंगांना छान अशा उकळायला घेतल्या. आता संध्याकाळी या शेंगांबरोबर खाण्यासाठी मस्त ज्वारीच्या भाकरी बनवणार होते मी, त्यामुळे थोडीशी पातळच बनवली होती, कारण मुलांना आणि मिस्टरांना चुरूनच खायला लागतं. तर मग मी अशी कढई भरून मस्त अशी भाजी बनवली. त्यानंतर मग त्यावरती थोडीशी अशी कोथिंबीर घालून घेतली, आणि इकडं साईडला आहे ना मला भात पण बनवायचा होता. तर मग कुकरमध्ये मीठ टाकून पाणी गरम करायला ठेवलं. त्यानंतर मग तांदूळ घेतले. तांदूळ पण असे 2-3 पाण्याने धुवून घेतले ना, मग त्यामधला सगळा टार्च निघून जातो आणि भात छान लागतो आणि सुट्टा सुट्टा होतो. तर मग इथं चाललं होतं माझं भात बनवायचं. त्यानंतर मग मला भाकरी पण बनवायच्या होत्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारचा आहे, आणि आता तर इथं मी भात पण कुकरमध्ये लगेच घालून घेतला 2-3 पाण्याने धुतल्याच्या नंतर, आणि आता भात होतोय तोपर्यंत आपल्या इकडे शेवग्याच्या शेंगासुद्धा शिजलेल्या होत्या. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आता इथून पुढचा येतोय तो मंगळवारचा. तर मग असं मंगळवारी परत मग मी थोडासा शिरा पण बनवला होता सोमवारी संध्याकाळी, आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारचा हा व्हिडिओ तुम्हाला येतोय. तर थोडासा शिरा शिल्लक राहिला होता. तर मग म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे झाला आहे, तर मग शिरा पण परतून घेऊ. तर त्यानंतर सगळी माझी कामं आवरली. तर मंगळवारी दुपारी मग मी हा बाजरीचा येसूर बनवायला घेतला. तर मग मी 1 वाटी बाजरी घेतलेली आहे, आणि या बाजरीमध्ये चाळून आहे ना थोडेसे खडे वगैरे जे काय असतं आणि ते कचरा वगैरे ते सगळं काढून घेत होते. तर येसूर कसा बनवायचा तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.
तर एकाच वाटीने 1 वाटी बाजरी, 1 वाटी डाळ आणि 1 वाटी फुटाणे घेतले होते. तर डाळ मी निवडलेलीच होती, तर ती घरची होती. तुम्ही विकतची पण घेऊ शकता. त्यानंतर फुटाणे पण हे घरचेच आमच्या सासूबाईंनी गावाकडे बनवलेले होते. तर ह्या वाटीने मी तिन्ही पण एकच वाटीने घेतलेलं आहे, 1-1 वाटी. तर फुटाण्यामधले सुद्धा खडे वगैरे जे असतात ते सुद्धा मी निवडून घेतले. त्यानंतर मग मी लोखंडी पॅन वरती ठेवला आणि त्यामध्ये बाजरी ना कमी गॅसवरती एकदम अशी लाह्या होईपर्यंत छान अशी खमंग लालसर अशी भाजून घ्यायची. म्हणजे इसूर आपला आहे ना एकदम खमंग होतो आणि जास्त काळ टिकतो आणि भाजी खायला एकदम भारी लागते. आता या इसूरपासून तुम्ही कुठल्याही भाजी बनवू शकता. अगदी एकाच 100 भाज्या बनवू शकता रश्श्याच्या पातळ. तुम्हाला जेवढा पाहिजे ना तेवढे 1-2 चमचे टाकून बनवू शकता. तर असा इसूर मी नेहमी घरामध्ये कंटिन्यू करून ठेवत असते. पातळ मसाल्याच्या भाज्या, नॉनव्हेज वगैरे जर असेल तर मग हाच इसूर वापरते आणि आपल्याला भाजीला शेंगदाणेसुद्धा कमी लागतात. तर बाजरी छान अशी मी लाह्या होईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घेतली. त्यानंतर मग फुटाणे पण भाजून घेतले. आता तेल अजिबात वापरायचं नाही आपल्याला हे सगळं भाजत असताना. त्यानंतर मग डाळ पण भाजायला घेतली. तर डाळसुद्धा कमी गॅसवरच एकसारखी हलवत मस्त अशी भाजून घेतलेली आहे लालसर आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर तुम्ही गिरणीतून दळून आणू शकता किंवा घरी गिरण असेल तर घरच्या गिरणीमध्ये सुद्धा दळू शकता. तर हे इसूर आहे ना अगदी 5 ते 6 महिने फ्रीजमध्ये टिकतो आणि फ्रीजच्या बाहेर 1 ते 1.5 महिना आरामशीर टिकू शकतो. तर मी एकदमच असा करून ठेवत असते तर मला 4-5 महिने आरामशीर जातो. तर अजिबात जाळी वगैरे काही लागत नाही आणि एकदम टिकतो. तर त्यानंतर मग इसूर भाजून झाल्याच्या नंतर इकडं सासूबाई बोलल्या की रवा काही मला खाऊ वाटत नाही, मग आपण करंजाच करू. तर मग मी सारण करून ठेवलं होतं आदल्या दिवशी. त्यानंतर मग इकडं करंज्या बनवायला घेतल्या आणि रवाच मळला होता करंज्या बनवण्यासाठी. तर इकडं दुपारी पाहू शकता तुम्ही मी करंज्या बनवायला घेतलेल्या होत्या. तर इकडं बऱ्याचशा करंज्या करून झाल्या होत्या. तर इकडे मी तळल्या पण होत्या आणि इकडं मनीषा बोलवली होती माझी मैत्रीण मी करंज्या लाटण्यासाठी. तर ती पण आली होती. तर ती करंज्या लाटून देत होती आणि इकडं सासूबाई भरून देत होत्या. तर मग इकडं चांगलं तळायचं काम चालू होतं. तर मग करंज्या आहेत ना छान अशा होत होत्या बरं का, म्हणजे अशा टम्म फुगत होत्या. त्यामुळे ना अशा पलटी मारायला गेलं की त्या आपोआप एकाच अंगावरती व्हायच्या. तर असं होतं कारण ना रवा मळत असताना मी त्यामध्ये ना तेलाचं मोहन घातलं होतं. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं होतं आणि घट्टसर असं रवा एक 4 ते 5 तास सकाळी 7 वाजता मळला होता आणि 12-1 वाजता करायला घेतलं होतं हे सगळं. तर असं केल्यामुळे ना आपल्या करंज्याला आहे ना मस्त असे बबल्स येतात आणि करंज्या छान मस्त खुसखुशीत होतात. आणि इकडं चाललं होतं या दोघींचं करंज्या बनवण्याचं काम. तर आमच्या सासूबाई भरत होत्या आणि सारण भरत होत्या करंज्यामध्ये आणि मनीषा छान अशा पाऱ्या लाटून देत होती. तर इकडं पाहू शकता मी तळून झालेल्या करंज्या ज्या आहेत त्या बेडवरती पेपर अंथरला होता आणि त्या पेपरवरती अशा रांगेत लाईनमध्ये मांडून घेत होते. तर अशा करंज्या मांडल्या ना तर मग त्या करंज्याचे जे बबल्स असतात किंवा करंज्या असतात ना त्याच्या अशा दामट्या होत नाही. अशा टम्म फुगलेली करंजी जशी ना तशीच राहते. निवेपर्यंत एक अर्धा तास तशीच ठेवायची पेपरवरती. त्यानंतर मग इथं माझ्या सगळ्या करंज्या बनवून झाल्या होत्या. तर एवढं सारण माझ्याकडनं शिल्लक राहिलं होतं. तर म्हणलं असं परत थोडंसं राहिलंय तर मग कधी एखाद्या दिवशी करता येईल. तर इकडं करंज्या बनवून झाल्याच्या नंतर मनीषेला मी 2-3 करंज्या छान अशा लालसर तळून दिल्या. तर इकडं ती खाते बघा. तर छान अशा टेस्ट झाली म्हणून सांगत होती. पण मी वाईसवर करते. तर तिला मग करंज्या खायला दिल्या. त्यानंतर मग सासूबाईंनी पण टेस्ट केली. तर असाच दिवस आजचाच गेलेला आहे. त्यानंतर हा भांड्याचा पसारा पडला होता. असं काही नवीन बनवलं ना तर भांडी पडतात. त्यानंतर मग 3 वाजले होते आणि इकडं बघा आपला बंटी दादा शाळेतून आला होता. तर त्याला युनिफॉर्म भेटला होता शाळेचा नवीन, कारण तो आता 5वीला गेलेला आहे. त्यामुळे तर मग तो अशा गुंड्या काढत होता आणि त्याला पाहिजे होतं युनिफॉर्म कसा मला येतोय की नाही हे पाहायचं होतं. तर मग मी त्याला बोलले घालून दाखव. तर त्याने ना युनिफॉर्मच्या गुंड्या काढल्या आणि नंतर युनिफॉर्म घालून दाखवला. तर त्याला काही युनिफॉर्म व्यवस्थित असा बसला नाही, म्हणजे शर्ट बसला पण पॅन्ट आपरीच झाली. त्यानंतर तो युनिफॉर्म मी ठेवून दिला. म्हटलं बदलून आणू आपण. त्यानंतर मग त्याने लगेच करंजी खायला घेतली. कारण त्याला आहे ना असं नवीन काय केलं ना तर खायला आवडतं आणि त्याला करंजी सगळ्यात जास्त आवडते बरं का. तर आल्या आल्या त्याने करंज्या खाल्ल्या. तर छान झाला बोलत होता. त्यानंतर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.